शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी हरभरा पिकाची पेरणी ही लवकर झालेली असेल त्या ठिकाणी सध्या फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे। फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये ही तिसरी फवारणी घेणं अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल। मकर संक्रांतीनंतर वातावरणात झालेले बदल, जसं की ढगाळ वातावरण असेल किंवा सकाळी वाढलेलं धुक्याचं प्रमाण असेल, यामुळे शेतकरी वर्ग जरी चिंतेत असला तरी या कालावधीमध्ये फवारणीचं योग्य नियोजन करून चांगलं उत्पादन घेणं सहज शक्य होऊ शकते। ते कसं, याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचं धुक्यापासून आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी एक योग्य आणि चांगलं असं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, फ्लुक्झापायरोक्झॅट अधिक पायरेट्रोस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं एक उत्तम बुरशीनाशक 120 मिली प्रमाणे प्रति एकरी किंवा टेबुकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं अजून एक चांगलं उत्तम बुरशीनाशक 10 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, हे 2 बुरशीनाशक तुम्हाला महाग जरी वाटत असले तरी यामुळे धुक्यापासून तर संरक्षण होईल, त्याचबरोबर पिकाचं उत्पादन देखील वाढेल। ढगाळ वातावरणामुळे आणि 17 आणि 18 तारखेच्या अमावस्येमुळे हरभरा पिकातील घाटे अळीचं प्रमाण वाढू नये यासाठी लॅम्डासायलोथ्रिन अधिक क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल हे 2 घटक असलेलं अंडी आणि अळीनाशक 10 ते 12 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। त्याचबरोबर हरभरा पिकातील घाटे चांगले भरण्यासाठी आणि दाण्याला चांगली चकाकी येण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-0-45 हे विद्राव्य खत किंवा पोटॅशियम सल्फेट म्हणजेच 0050 हे विद्राव्य खत 80 ते 100 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम नायट्रेटमध्ये नत्राचं प्रमाण हे 13% आणि पोटॅशियमचं प्रमाण हे 45% असते आणि पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पोटॅशियम आणि 17.5% हे सल्फर असते। यामुळे उत्पादन वाढीसाठी या विद्राव्य खताचा चांगला उपयोग होतो। यामुळे शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये इतर कोणत्याही प्रकारचा मायक्रोन्यूट्रिएंट घेऊन फवारणी करू नये। शेतकरी मित्रांनो, फवारणीसाठी औषध तयार करताना सर्वात आधी बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक आणि त्यानंतर विद्राव्य खत हे एकत्र करून फवारणी करावी आणि एकत्र केल्यानंतर सगळ्यात शेवटी चांगलं सिलिकॉन बेस स्टिकर ॲड करावं, जेणेकरून औषध फाटणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम हा पिकावर होणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये तिसरी आणि शेवटची फवारणी कोणती घेता ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।